नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला आता ई-के-वाय-सी करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पोर्टलवर। परंतु आता भरपूर जण म्हणतात की ई-के-वाय-सी केलं नाही तर लाडक्या बहिणीचा 1,500 रुपयाचा हप्ता जो आहे बंद होणार आहे। आणि ई-के-वाय-सी कशासाठी आहे ते पण इथं आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊया। आता ही के-वाय-सी कशासाठी आहे की ज्या आता इथं व्हेरिफिकेशन दोघं जणांचं होणार आहे। कोणाचं? जी महिला लाभ घेत आहे तिचं आणि तिच्या वडिलाचं किंवा नवऱ्याचं, म्हणजे लग्न झालं नसेल तर तिच्या वडिलाचं आणि लग्न झालं असेल तर तिच्या नवऱ्याचं, म्हणजे त्यांचं पण आणि यांचं पण दोन्ही आधाराची सहमती जी आहे ह्या पोर्टलवर आपल्याला ई-के-वाय-सी करताना मागणार आहेत ओ-टी-पी घेऊन। आता ही जी आहे सहमती कशासाठी आहे की नवऱ्याच्या नावावर चारचाकी वाहन आहे का, किंवा नवरा कुठं कामाला आहे का, शासकीय नोकरीला कामाला आहे का, महिला शासकीय नोकरीला कामाला आहे का, अशा प्रकारे हे तपासलं जाणार आहे आणि नंतर लाडक्या बहिणीचा हप्ता जे आहे बंद करण्यात येणार आहे। अशा प्रकारे ही के-वाय-सी करायची आहे। त्याकरता आता के-वाय-सी केली तरी हप्ते बंद, नाही केली तरी हप्ते बंद, अशा प्रकारे होणार आहे। ज्या महिला यामध्ये पात्र आहेत त्याच महिला इथं जे आहे लाभ भेटणार आहे, 1,500 रुपयाचा लाभ त्यांना मिळणार आहे। तर आता ही ई-के-वाय-सी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। परंतु जे आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी ओ-टी-पी महत्त्वाचं, म्हणजे ओ-टी-पी आपल्याला जो आपल्या आधार नंबरवर यायचा असतो तो ओ-टी-पी अनेबल टू ओ-टी-पी हा एरर येत आहे। दिवसा तर ही जे आहे के-वाय-सी करणं शक्यच होणार नाही आहे। आता रात्री करा असं भरपूर जण सांगत आहेत। आता यूट्यूबला व्हिडिओ पण जे आहे रात्री करा म्हणून सांगितले जात आहे की यामध्ये सोल्युशन काय आहे, तर रात्री जे आहे आपल्याला ओ-टी-पी सेंड नक्की होणार आहे, अशा प्रकारे सांगितलं जात आहे। तर नेमकं आता आपण रात्री करून बघूया की जे आहे आता ओ-टी-पी सेंड होतो का नाही। तर इथं आपण लाईव्ह बघणार आहोत। तर लाडक्या बहिणीनं बघू शकता, मी आता हे डेकोरेशन का दाखवतो आहे की लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करणे मी अगोदर माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलाच नाही आहे, कारण 3 दिवस झाला आता लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करण्यासाठी सांगितलं जात आहे आणि पोर्टलवर ओ-टी-पीचा प्रॉब्लेम येत आहे, अनेबल टू ओ-टी-पी। आता दिवसा तर ते साईट चालतच नाही आहे, कितीही ट्राय केलं तरी दिवसा चालत नाही आहे। आता रात्री चालते असं सांगितलं जात आहे। आता माझ्याकडे डेकोरेशन असल्यामुळे मी गेल्या 3 दिवस जे आहे घटस्थापना आज होणार आहे, तर आज व्हिडिओ बनवत आहे मी। आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत, आता 2 ते 2:30 वाजलेले आहेत आणि या टायमाला मी आता ट्राय करणार आहे की आता ओ-टी-पी आपला घेऊन अनेबल टू ओ-टी-पीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का नाही। तर इथं बघू शकता मी मोबाईलवरती जे आहे आधार नंबर टाकलेला आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर पाहू शकता अनेबल टू ओ-टी-पी एरर ह्या येतच आहे। मी 5 वेळेस ट्राय केलेला आहे, तर 5ही वेळेस अनेबल टू ओ-टी-पीचा प्रॉब्लेम येत आहे। पाहू शकता संपूर्ण जण झोपलेले आहेत। आम्ही डेकोरेशनचं काम करत असतो त्यावेळेस सगळे झोपलेत, तरीसुद्धा मी रात्री 2 ते 2:30 वाजता उठून हा व्हिडिओ बनवत होतो की नेमकं रात्री चालतं आहे का नाही। तर चालत नाही आहे। गेल्या 3 दिवस मी डेकोरेशन फिट करतो आहे, तर रात्री मी ट्राय करतो आहे तरीसुद्धा अनेबल टू ओ-टी-पीचा प्रॉब्लेम येत आहे। एक वेळेस फक्त गेला होता, तरीसुद्धा ओ-टी-पी टाकल्यानंतर परत शेवटला एरर मारलेला आहे। तर अशा प्रकारे ही साईट चालत नाही। आपल्याला 2 महिन्याचा कालावधी आहे, त्याकरता आपल्याला वाट बघत राहायची, 1.5 महिना आपल्याला वाट बघायची। यामध्ये काही ना काही सोल्युशन निघत असतं। त्याकरता लाडक्या बहिणींनो आता डोक्याला ताण घेऊ नका। जशी ई-पीक पाहणीचं ॲप्लिकेशन जे आहे आपल्याला शेवटपर्यंत तारीख वाढवून देण्यात आलेली आहे 100% जे आहे होस, तर त्याकरता आपल्याला इथं वाट बघायची आहे। कोणताही डोक्याला ताण घ्यायचा नाही, कारण या पोर्टलमध्ये पण आपल्याला काहीतरी सोल्युशन इथं काढणार आहेत। तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।